नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस स्टेटस. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत माहूरगड येथे माहूरला रेणुका मातेचे दर्शन करण्यासाठी. तर चला आपण जाऊया. आज तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा. तर तुम्हाला मी दाखवणारच आहे समोर. आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. तर चला मग आपण जाऊया माहूरला. भावांनो, या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता माहूर 6 किलोमीटर आहे आणि तिथून 3 किलोमीटर गड आहे देवीचा. या ठिकाणी आपण आलेलो होतो, नाश्ता वगैरे केला आणि लगेच निघालो. भावांनो, ही जी नदी तुम्ही पाहतात ही गोदावरी नदी आहे. या ठिकाणी पूल आहे आणि पुलावरून आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी नवीन पुलाचं काम चालू आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खूप मोठी अशी नदी आहे आणि रस्त्यावर खूपच रेलचेल होती. या ठिकाणी पाहू शकता अथांग पाणी आहे या ठिकाणी. नंतर आपण समोर निघालो. आपण असं घाट वगैरे चढत जाणार आहोत. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा नजारा आहे. आपण जाणार आहोत समोर. असा काहीसा रस्ता या ठिकाणी. भावांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत माहूर नगरीमध्ये. इथून फक्त 2 किलोमीटर आहे. या ठिकाणी पाहू शकता क्षेत्र माहूर नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे म्हणून असं मोठं बॅनर आहे. या ठिकाणी खेळणे वगैरे आहे. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे माहूरमध्ये. इथून 2 ते 3 किलोमीटर माहूरगड आहे आणि गडावर आपल्याला या ठिकाणाहून एसट्या वगैरे कमानीपासून या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बसचा इंतजाम झालेला आहे इथे. आणि कोणाला पैदल पण जायचं असेल तर आपण पैदल पण जाऊ शकतो. इथून 2 किलोमीटर आहे माहूरगड. आता या ठिकाणाहून बसा लागते. आम्हाला जायचं आहे पैदल. माझी आई आहे, भाऊ आहे आणि आता आम्हाला जाणार आहोत माहूरगड येथे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सीट बेल्ट अवश्य लावा, कारण की सावधान राहणं हे खूप महत्त्वाचं असते. तर चला आपण जाऊया. आपण मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण चाललेलो आहोत. तिकडे त्या गडावर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तिथे मा रेणुकाचं मंदिर आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता इथे समोर सेल्फी पॉईंट आहे, आय लव माहूर म्हणून. आपल्याला इकडं वरतं जायचं आहे. असा काहीसा रस्ता आहे. आम्ही चाललो आहे आता पैदल. STची सुविधा आहे इथं. तुम्ही STनं पण जाऊ शकता. भावांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. इथं पण आहे. आपण जमलं तर जाणार आहोत. तर चला मग आपण जाऊया वरतं. थोडं दम येऊन राहिला. पण चाललेलं आहे वरतं. आपल्या मागं तुम्ही बघू शकता हे आपली मंडळी आहे. सर्वजण आम्ही जाणार आहोत. तुम्ही पण नक्की चला. तुम्हाला माहूरचं देवीचं दर्शन दाखवतो. भावांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मा रेणुका मातेचं जलशुद्धीकरण केंद्र आहे. या ठिकाणी धबधब्या टाईप आहे थोडं काहीतरी. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जलशुद्धीकरण केलं जाते या ठिकाणी. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आपण किती उंचावर आलेलो आहोत. या ठिकाणी माहूर शहर पहा मित्रांनो किती मोठं आहे. इथून संपूर्ण नजारा दिसते माहूर शहराचा. तुम्हाला दाखवतो मी. भावांनो, या ठिकाणी असे सूचना फलक दिलेले आहे. याचं पालन अवश्य करावे, कारण की हा घाटाचा रोड आहे. नवीन ड्रायव्हर इथं थोडा कचकते. आपण या ठिकाणी आलेलो आहोत. जे पूर्ण गाडी चालवता येते ज्याला तेच या ठिकाणी चालवू शकते, कारण की खूप कठीणाचा रस्ता आहे. खूप चढ आहे असा. बाकीच्या टायमात तुम्ही येऊ शकता या ठिकाणी. आपण या ठिकाणी चाललेलो आहोत माहूरगड येथे. आता इथून गड पाहू शकता मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे हे. आपण जाणार आहोत. मी या ठिकाणी चालत आहे माहूरगडच्या दिशेने. मला वाहन दिसलं. या ठिकाणी पाहू शकता ST महामंडळचं वाहन आहे. हे चालक शिकत आहे. याच्यावर डबल स्टेअरिंग आहे. ST याच्यावर शिकवले जाते. या ठिकाणी पाहू शकता डबल स्टेअरिंग आहे STला. हे गाडी शिकवायची आहे, जशी आपली ड्रायव्हिंग स्कूलमधली गाडी राहते डबल क्लचवाली, अशी गाडी राहते हे.
भावांनो, आपण या ठिकाणी जात होतो, इथं मातीचे दर्शन झाले। या ठिकाणी पाहू शकता, ही चंडिका माता आहे, आपल्याला दर्शन झालेलं आहे। या ठिकाणी असं छोटंसं मंदिर आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर चला आपण समोरच्या दिशेने जाऊया आता। भावांनो, चढत चढत वरता आलो, या ठिकाणी आपल्याला झरणा दिसलेला आहे छोटूसा, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर असा झरणा आहे, या ठिकाणी आपण पाणी पण पिऊ शकतो, दाखवतो तुम्हाला। बघून घ्या मित्रांनो, किती शुद्ध पाणी आहे। एकदम गोड पाणी आहे मित्रांनो। चला आपण आता समोर जाऊया। भावांनो, आता तुम्ही म्हणसा पैदल काऊन चालला रे बा, एसट्या नव्हत्या का, पैसे नव्हते का? असं काही नाही आहे मित्रांनो, तुम्हाला हे नजारे, छोटे मोठे नजारे दाखवायचे होते, त्याच्यामुळे आपण पैदल आलेलो आहोत। पैशाची गोष्ट नसते अशा वेळेस। तर आपण या ठिकाणी पाहू शकता, पूर्ण ढगाळ वातावरणात आलो, मागं एसटी आहे आणि तुम्हाला एक सुपर नजारा दाखवतो आता एका मिनिटात। तुम्ही माझ्या समोर बघू शकता, या ठिकाणी पहा मित्रांनो, हे आलो आपण स्वर्गात। भावांनो, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं हा बोर्ड लागलेला आहे समोर। तुम्हाला घाट दाखवतोच, किती कठीणाईचा घाट आहे। कोणी कोणी इथून डायरेक्ट बायपास करते, पण आपण तसं करणार नाही, संकटाला आव्हान देणार नाही आहे आपण। या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, जर का बाकीच्या गाड्यांना जर परवानगी दिली असती समजा बाकीच्या गाड्यांना, तर या ठिकाणी ट्रॅफिक जाम वगैरे होऊ शकलं असतं। त्याच्यामुळे सरकार सगळ्याच गोष्टींचा विचार करत असते, त्याच्यामुळंच इथे वरतं दुसऱ्या गाड्या नाही आहे। या ठिकाणी मिनिमम 20ची स्पीड पाहिजे, गाडी दुसऱ्याच गेअरमध्ये पाहिजे। खूप असा मोठा घाट आहे या ठिकाणी मित्रांनो। एसटीच तर या ठिकाणी दम तोडते, आपली साधी नॉर्मल गाडी काय चीज आहे। या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आत्ता, एसटी बघू शकता मित्रांनो, एसटीची स्पीड किती स्लो होते या ठिकाणी। एकदम आरामशी असे बंद पडण्याचे चान्सेस राहते या ठिकाणी गाड्या। नाही, धक्का नाही मारायची गरज असते, सरकारी एसटी आहे ते, चालते चालते। अशा वेळेस पाहू शकता मित्रांनो, किती दुरून गाडी काटावं लागते, एकदम दुरून गाडी काटायची असते। एसट्या पाहू शकता मित्रांनो कशा। भावांनो, मी एक दोघाला विचारलं, खूप दूर आहे म्हणे, आणखी आपल्याला शॉर्टकट काढावंच लागेल। आपण शॉर्टकट काढलेला आहे, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। असं काहीसं वरतं जा लागते, हा रस्ता मला थोडा बेस्ट वाटला, त्याच्यामुळे चढलो, नाही तर आपण एवढी रिस्क घेत नव्हतो। आपण चढू शकतो या ठिकाणाहून, थोडं 19-20 मित्रांनो, थोडं रिक्सच राहते, त्याच्यामुळं आपण आरामशी जाणार आहोत। तर चला मग आपण या ठिकाणी आलेलो आहोत, या साईडला जायचं आहे। चला मग आपण, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलेलो आहोत रस्त्यावर। बाकीचे व्यक्ती येऊन राहिले, आपले मित्र। भावांनो, खूप परिश्रमानंतर आपण या ठिकाणी माहूरगड इथे पोचलेलो आहोत। इथे बघू शकता, हे माहूर देवीचं मंदिर आहे। या ठिकाणी आपण आता जवळच आहे, इथून असं आतमधून जावं लागते। इथून आपण जाऊया, नंतर थोडं विश्रांती घेत आहे आपले परिवार। हे माझा भाऊ आहे, या ठिकाणी पाहू शकता। आपण आता जाणार आहोत। या ठिकाणी काही असे छोटे मोठे दुकान आहे, आपण बघू शकता। आता आपल्याला वरतं जायचं आहे, या ठिकाणी असे काही व्यक्ती थांबते आणि इथं एसटी वगैरे लागते। या ठिकाणी पाहू शकता, एसटी इथंच सोडून देते आणि आपल्याला आता इथून पैदल जायचं आहे। तर चला मग आपण जाऊया पैदल। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, माझ्या भावाला टिकला वगैरे लावत आहे या ठिकाणी।
एवढ्या दूर आल्याच्या नंतर या ठिकाणी टिकला वगैरे तर लावावाच लागते, त्याच्यामुळे आपण टिकला लावत आहे. या ठिकाणी पाहू शकता दादा किती सुंदर पद्धतीने असा आपल्याला टिकला वगैरे लावून देत आहे. आणि माझ्या भावाला सुद्धा लावला मी. नंतर आपण याला पैसे वगैरे दिले दादाला. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, काहीसा असा प्रकारे सुंदर असा टिकला लावून दिला दादानी. थोडा युनिक पद्धतीने लावला होता आपल्याला. या ठिकाणी पाहू शकता त्रिशूलच्या आकाराचा त्यांचा हे आहे. खूप सुंदर पद्धतीने असा दिसून राहिला. या ठिकाणी आपण आता वरती जाणार आहोत. भावांनो, या ठिकाणी पाहू शकता ही पहिली पायरी आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे. तब्बल इथं 500 पायऱ्या आहे, तर आपण आता जाणार आहोत. तर चला मग भावांनो, या ठिकाणी काही अशा प्रकारे इथं स्टॉल वगैरे लागलेले आहे, दुकान आहे. आता आपण जाणार आहोत. चला मग भावांनो, माझ्या पाठीमागं बघू शकता किती मोठी गाडी आहे. वरती पण खूप सारी आहे. भावांनो, अशा प्रकारे रांगेमध्ये लागल्याच्या नंतर इथे नंबर लागतो देवीच्या दर्शनाचा. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही देवी आहे. भावांनो, अशा प्रकारे काही मंदिर सजवलेलं आहे. भावांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही प्रवेशद्वार आहे. इथून आपल्या देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आपण या ठिकाणी जाणार आहोत. इथं मोबाईल अलाउड नव्हता, पण तरी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. आपला मोबाईल जाता जाता वाचला, त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढू शकलो नाही मित्रांनो. या ठिकाणी हा मोबाईल घेण्याचा प्रयत्न होत होता. या ठिकाणी पाहू शकता हे साईडला मंदिर आहे, तिथं आपण या देवीचा घातलेला आहे शूट. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अशाच प्रकारे काही देवी आहे तिथं. भावांनो, तुम्हाला दर्शन होण्यासाठी या ठिकाणी मी सोशल मीडियाचा एक फोटो घेतलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता असंच काहीच देवीचं साज शृंगार होता. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. भावांनो, दर्शन वगैरे केलं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण बाहेर आलेलो आई अंबेची मूर्ती आहे या ठिकाणी. भावांनो, या ठिकाणी ढोल वगैरे वाजवणं चालू होते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कोणता साधू महंत आले असेल, बहुतेक पूजनीय गुरुजी वगैरे आले असेल. या ठिकाणी मला तर माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. भावांनो, आपण परशुरामाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. जमदग्नी ऋषीचा हा 5वा पुत्र आहे. पित्याचं पालन करण्यासाठी मातेचा यांनी शिरच्छेद केला होता. या ठिकाणी पाहू शकता हे परशुरामाचं मंदिर आहे. मित्र, आता आपण जाणार आहोत रामगड किल्ला पाहण्यासाठी. या ठिकाणाहून आपल्याला जायचं आहे. पाहू शकता मित्रांनो, असा काहीच रस्ता आहे आतमध्ये जायचा. भावांनो, या किल्ल्याला यादवांनी 13व्या शतकात बनवण्यात आलेला आहे. या किल्ल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हा काहीसा वरत जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी मित्रांनो, मुघलानं राज्य केलं, निजामानं राज्य केलं, सगळ्यांनाच राज्य केलं या ठिकाणी. भावांनो, अशा प्रकारे काहीसा गड आहे. आम्ही तर थकलो. माझा भाऊ मी थोडा विश्राम करतो या ठिकाणी. भावांनो, या ठिकाणाहून आपल्याला पूर्ण माहूर शहर दिसते आणि नजारा पाहू शकता मित्रांनो, किती सुंदर असा आहे. आता आम्ही वरत जाणार आहोत किल्ला दाखवायला तुम्हाला. या ठिकाणी आम्ही थकलो होतो, नंतर बसलो. मित्रांनो, खूप पुरातन असा किल्ला आहे आणि या साईडने पाहू शकता असा खाण्या वगैरेच या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणाहून एंट्रन्स आहे वरत जाण्यासाठी. खूप पुरातन असल्यामुळे गोठ्यातनी बांधकाम आहे किल्ल्याचं. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे काही असं आतमधून आहे. भावांनो, तुम्हाला तर माहीतच असेल, माहूरगड हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी महाराजांनी हा किल्ला बांधलेला आहे या ठिकाणी. आणि समोरच्या दिशेने मित्रांनो तोफ वगैरे राहत होती. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, महाकालीचं मंदिर आहे. या ठिकाणी खूप सुंदर अशी देवी आहे. आपण आता दर्शन घेऊया देवीचं. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, इथं जगदंबा विराजमान आहे या ठिकाणी. भावांनो, फिरायला तर इथं सर्वच जण येतात, पण असं एक्सप्लोअर कोणीच नाही करत आणि
गडावर पण कोणीच येत नाही जास्त. देवीचं दर्शन करते आणि निघून जाते. आज मी तुमच्यासाठी खास स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, बंदर किती सुंदर अशा उड्या मारत होते. या ठिकाणी प्रसाद वगैरे खात होते बंदर. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता यांचा पूर्ण परिवार आहे आणि गडाचा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, गोट्यातनी काहीच असं बांधकाम आहे. या ठिकाणाहून पूर्ण असं गड दिसते. गडाचं संरक्षण करण्यासाठी खास हा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधून घेतलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा झेंडा वगैरे या ठिकाणी चढवायचा आहे. त्या काळातनी मित्रांनो खूप सुंदर असा आहे. आता थोडाफार असा तुटण्यात आलेला आहे, कारण की पूर्ण फ्रंटवर लोड होता या किल्ल्याचा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, गोटे वगैरे निघालेले आहे. इथून तोफ वगैरे चालत होती या ठिकाणी. भावांनो, आपण सर्वात उंचावर आलेलो आहोत. या ठिकाणी माहूर शहर दिसते, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता आपण या गुफेमध्ये जाणार आहोत. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, काहीच असं विश्रामगृह असेल त्यांचं. भावांनो, आपण त्यानंतर आलो आता दत्त शिखरावर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरती जावं लागते. आपला परिवार येऊन राहिला आता. तर चला तर मग आपण जाऊया समोर. भावांनो, मी दत्त शिखरावरती आलेलो आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, मागं मंदिर आहे दत्ताचं. तर चला आपण मंदिरामध्ये जाऊया. भावांनो, या ठिकाणी मोठं गेट आहे आणि पूर्ण पितळीचं आणि चांदीचं आहे या ठिकाणी, म्हणून आपण व्हिडिओ काढू दिला नाही आपल्याला. या ठिकाणी मागच्या मंदिरामध्ये आपण व्हिडिओ काढला. या ठिकाणी पाहू शकता दत्ताची मूर्ती आहे या ठिकाणी. भावांनो, मूर्तीचं दर्शन घेतल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जागृत धुनी आहे आपल्या दत्तात्रेय प्रभूंची. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, धुनी अशा प्रकारे काही असते. भावांनो, आपण आता चाललेलो आहे अनुसया मातेचे दर्शन करण्यासाठी. तर चला मग आपण जाऊया, तुम्हाला दाखवतो. मागं पाठीमागं बघू शकता किती मोठा असा होम काढलेला आहे. आपण आता वरती जाऊया. काही अशा प्रकारे पायऱ्या आहे. भावांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ढग कसं तरंगत आहे. या ठिकाणी बघू शकता ढग जमिनीवर उतरलेला आहे. या ठिकाणी एवढा उंचावर आलेला आहे आपण. तिकडे पण बघू शकता, हे धुवा वगैरे दिसत असेल तुम्हाला. भावांनो, या ठिकाणी पण व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती, त्याच्यामुळे आपण काही व्हिडिओ काढू शकलो नाही. या ठिकाणी फोटो वगैरे काढलेले आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सर्व आम्ही जेवढे पण जण गेलो होतो त्यांच्यासोबत फोटो काढलेले आहे. भावांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.